अगं झेनताई, खूप जाम टेन्शन आलंय ग मला. उद्या माझा जॉब गेला तर काय करू मी? प्लीज गाईड मी. हाय शर्वरी, कशी आहेस? काय झालं ग? अगं झेनताई, आमच्या कंपनीमध्ये ना ले ऑफ सुरू झालेत. माझ्या शेजारी बसणाऱ्या 2 जणांचा काल नंबर लागलाय. मला खूप भीती वाटते. आणि खरं सांगू, उद्या माझाच नंबर लागला तर? सगळेजण म्हणतात काळजी करू नको, सगळं चांगलं होईल, विश्वास ठेव. पण काय आणि कसा आणि कशावर विश्वास ठेवू तूच सांग. उद्या EMI आहे, मुलीची फी आहे, महागाई तर बघितलीस गगनाला भिडली आहे. अच्छा, म्हणजे प्लॅनिंग करतीयेस फ्युचरचं? व्हेरी नाईस. नाही अजून, पण माझ्यासारख्या व्यक्तीला ना पुढचे धोके आधीच कळतात. आणि कॉर्पोरेट भाषेमध्ये आम्ही याला प्लॅनिंग म्हणतो. मग त्यासाठी काय केलंस? रिझ्यूम अपडेट केला, पोर्टल्सवर अप्लाय करायला सुरुवात केली, अजून काय काय केलं? अजून तरी नाही. मग कशाची प्लॅनिंग केलीस नेमकी? मला नाही समजलं. सध्या तरी मी मेंटलीच तयारी करते फक्त. ओके, म्हणजे प्लॅनिंग तुझ्या डोक्यात आहे सध्या. आताशा इतकंच नाही आहे. ले ऑफ, EMI, मुलीची फी, महागाई, वॉर, ट्रम्प, डॉलर, फ्युचर प्लॅन, रिटायरमेंट प्लॅन, सगळं एकदमच आलंय ग डोक्यामध्ये. धावून आल्यासारखं वाटतंय सगळं. खूप भीती वाटतीये. हे प्लॅनिंग तर नाहीये, ही तर नेटफ्लिक्सची चक्क डिझास्टर सिरीज वाटत आहे मला. डिझास्टर सिरीज? पण खरं सांग, माझ्या डोळ्यासमोर सगळे पुरावे आहेत. मार्केटची कंडिशन खरंच खूप खराब आहे. मग नेमका विश्वास ठेवायचा तरी कसा आणि कशावर? माझा मेंदू ना हँग झालाय. काहीच समजत नाहीये कशावर. कारण विश्वास म्हणजे माझ्यासोबत काही वाईट होणारच नाही असं वाटणं नाहीये, तर काहीही वाईट झालं तर त्यातून मी यशस्वीरित्या बाहेर पडीन असं आहे. आणि हाच खरा विश्वासाचा अर्थ आहे. पण आज तर सगळीकडे अंधारच दिसतोय मला. काहीच सुचत नाहीये. हे खूप नॉर्मल आहे अगं. काळजी वाटणं नॉर्मल आहे, भीती वाटणं नॉर्मल आहे, रडू येणं तितकंच नॉर्मल आहे. तुझ्या भावनांना पूर्ण वाट मोकळी करून घे. रडायचं असेल तर रड, राग आला असेल तर त्याला 5 मिनिट तुझ्या सिस्टीममध्ये फील कर. पण एक गोष्ट लक्षात ठेव, भावना आणि विश्वास या 2 पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. भावना म्हणतील सगळं संपलं आज, पण विश्वास म्हणेल आत्ता उत्तर दिसत नसलं ना तरी ते लवकरच सापडेल. खरंच सापडेल ना लवकरच? आज तुला सगळा अंधार वाटत असेल कदाचित, पण उद्या सकाळी नक्की नवी संधी दिसेल. कदाचित एखाद्या संधीचा फोन येईल, कदाचित एखादी नवीन कल्पना सुचेल. पण विश्वास यावर ठेव की नवे मार्ग उद्या जास्त स्पष्टपणे तुला दिसतील, जर तू आज शांत आणि कॉम्पोज्ड असशील. समजतंय का? पण माझा मेंदू नेहमी पुरावाच शोधत असतो त्याला. आणि तेच तर मेंदूचं काम आहे. तो फक्त धोक्याचे पुरावे शोधतो. पण शर्वरीच्या क्षमता, शर्वरीचे कलागुण, शर्वरीचे अनुभव आणि तिनं आधी पार केलेली संकट याचे पुरावे तो सपशेल विसरतो. शर्वरी, एक लक्षात ठेव, तुझी नोकरी ही तुझी ओळख नाहीये. तुझी क्षमता ही तुझी खरी ओळख आहे. आणि समजा एक दरवाजा आपल्याकरता बंद झाला तर नेहमी हा विश्वास आपल्यामध्ये कायम ठेवायला हवा की एक दरवाजा बंद झाला तर युनिव्हर्स माझ्याकरता दुसरे असंख्य दरवाजे खोलत आहे. म्हणजे मला फक्त बसून राहायचंय, काही करायचं नाहीये? बिलकुल नाही. ॲक्शन घे, रिझ्युमे अपडेट कर, अप्लाय कर, पण भीतीनं नाही, ठाम विश्वासानं. आणि विश्वास म्हणजे हातावर हात ठेवून बसणं नाहीये. मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करीन आणि माझ्यासाठी जे योग्य आहे ते युनिव्हर्स माझ्याकरता आणून ठेवेल. हा आहे तो ठाम विश्वास. ठीक आहे, डिझास्टर नेटफ्लिक्स सिरीज बंद करते आणि ॲक्च्युअल ॲक्शन प्लॅन एक्झिक्यूट करायला घेते. थँक्यू झेनताई. फायनली विश्वासाची डेफिनेशन तुला समजली आणि तुम्हालाही. सायनिंग ऑफ, झेनताई शर्वरी.